नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पनवेल महानगरपालिका अंतर्गत पनवेल महानगरपालिका भरतीसाठीची निवड झालेल्या उमेदवारांकरता महत्त्वाची सूचना, अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात व्हिडिओमध्ये. पाहू शकता, जी अधिकृत सूचना आहे निवड झालेल्या उमेदवारांकरता जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार पनवेल महानगरपालिका सरळ सेवा पद भरती 2023 अंतर्गत डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणानुक्रम, प्रवर्गनिहाय सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड सूचीतील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती व दस्तऐवजाची पडताळणी करण्यात आलेली आहे. दस्तऐवज पडताळणीअंती पात्र उमेदवारांना निवडपत्र देण्यात आले असून वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, पूर्वचारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्वचारित्र पडताळणी प्रमाणपत्र दिनांक 15 मार्च 2024 रोजी व त्यापूर्वी सादर करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. याचबरोबर महत्त्वाची माहिती, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची आदर्श आचारसंहिता 16 मार्च 2024 पासून लागू झाली असल्याने नियुक्ती आदेश दिलेल्या तथापि सेवेत रुजू न झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करून घेता आली नाही. तसेच नव्याने वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आणि पूर्वचारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देता आले नाहीत. यानुसार भारत निर्वाचन आयोग नवी दिल्ली यांच्याकडील प्रेस नोटनुसार विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार अधिसूचना 31 मे 2024 रोजी प्रसिद्ध होऊन निवडणूक 26 जून 2024 रोजी होणार असून मतमोजणीची आहे 1 जुलै 2024 रोजी होणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया 5 जुलै 2024 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. सदर प्रेस नोटनुसार या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 24 मे 2024 पासून ते 5 जुलै 2024 पर्यंत लागू राहणार आहे. सबब, यापूर्वी नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या उमेदवारांकरता सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक 15 जून 2024 रोजी, 21 जुलै 2024 रोजी व आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यावर नियुक्ती आदेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक नियुक्ती आदेशाच्या तारखेपासून 30 दिवस असा निश्चित करण्यात येत आहे. सेवेत रुजू होण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना 21 जून 2021 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियम नियमावली 2021 मधील तरतुदीनुसार सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल. तसेच सर्व निवड झालेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की सेवेत रुजू होण्याच्या अंतिम दिनांकाची सुद्धा नोंद घेणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने पनवेल महानगरपालिका भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांकरता जे आदर्श आचारसंहिता आहे 5 जुलै 2024 पर्यंत लागू होणार आहे, तर त्यासाठीची जी त्यांची सेवेत रुजू होण्याची जी तारीख जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. पाहू शकता, जी आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे डिटेल. जी अधिकृत जी सूचना आहे, अधिसूचना आहे, ती विस्तारित पद्धतीने चेक केली जाऊ शकते. PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याचबरोबर ज्या पुढच्या अपडेट्स असतील त्या पाहण्यासाठी सुद्धा आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.